चला, नित्य नियमाचं काम म्हणजे गाईंना सकाळचं काय वैरण करायची आपली. तर ऊसाची आता ऊस तोडून घेतला. आपण जो पाला आहे म्हणजे पाचट आहे ते खाली काढून घेऊ, कारण का कुट्टीत गाई काय खाते नाही ते. आणि मग नुसता ऊस साळून घरी आणि भांड्या घरी नेऊ. त्यानंतर गिन्नी गहू तोडायचं, गिन्नी गहू तोडून गाईनं वैरण करून घेऊ सकाळी सकाळी मित्रांनो बरं का. तर मित्रांनो आजच्या दिवसाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपलं सारं भरणं आवरलेलं होतं, फक्त हातभाराचं भरणं बाकी ते आपण भरतोय. तर एक पट्टी राहिली भरायची, प्लस इकडची पट्टी आपण अर्धी ओली गेली, अर्धी पुढून भरायची बाकी, ते भरून घेऊ. जास्त काही काम नाही आज, बघू बाकीचे कामं दिवसभराची नंतर आरामाचे असतं. तर पाणी उपसेपर्यंत इकडं गिन्नी गवत पण आहे भरायचं थोडं थोडं, ते पण भरून घेऊ आपण काहीच. सर इकडं पाणी भरणं आवरून गेलं पहिलेच, तर 2 वेळी भरायचं तर भरून झाले आपलं. राहिलेलं पाणी आपण आता मक्कावरती चालू करून देऊ. आमच्या शिवाला ना पप्पूने हरभरा आणून दिला खायला. बसला खात चिंची खाली. काय खातो दादा? हरभरा खातो. बरोबर खाय मग कॉक फिरून देऊ. मित्रांनो आपण मक्कावरती मोटर चालू करून दिली, पण आपण विहिरीवर जाऊन बघू पाणी किती शिल्लक विहिरीमध्ये बरं का. कारण काय नाही तर आपण घरी बसायचं आणि पाणी द्यायचं उचून, तर एकदा चेक करून आपण विहिरीवरती. मित्रांनो चला आलो विहिरीवरती, पाणी बघत तुम्हाला. नळ उघडे पडले पूर्ण वर का. तर अर्धा तास मोटर चालू, जास्त काही नाही. आणि हे जे पाणी दिसतं ना, तर हे बोरचं पाणी नाही, आड्या बोरचं पाणी नाही. आपल्या खालची जुनी जी विहीर आहे या साईडला, तर त्या विहिरीचं आपण खालून बोर कनेक्शन दोन्ही विहिरींचं एकत्र कनेक्शन केलं आहे. तर त्या विहिरीचं पाणी इकडे ट्रान्सफर होतं, त्याच्यामुळे पाणी इकडे एवढं दिसतंय तुम्हाला. तर मग एवढं बोरचं काय पाणी नाही आपल्यावर मित्रांनो. ठीक आहे चला, आपण आता ऑटो लावला होता, ऑटो बंद करून देऊ. म्हणजे जेणेकरून लाईट जर गेली तर मग परत मोटर बंद करायची गरज पडणार नाही आपल्याला. तर इकडं ओलं किती झालं बिटं दाखवतो तुम्हाला मी. म्हणजे रान कुठं ओलं होतं, कुठं काही ठिकाणी नळ्या बंद होत्या, आपण त्या चालू करून दिल्या, जेणेकरून पूर्ण रान ओलं होऊन दिलं विश्वावर मित्रांनो. आपलं बिट आहे कसं आहे कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो आत्ता झोपेतून उठलो आणि नंतर मग अक्का मला म्हणे का रे लसणाच्या ओळी नाही भरल्या म्हणे. तर काही लक्षातच नाही लसणाच्या ओळी भरायच्या. म्हणजे आपण पाणी लावलं होतं त्या कांद्याच्या पट्टीला, त्याच्या पुढे लसणाच्या ओळी होत्या, तर त्या भरायच्या राहून गेल्यात आपल्या. तर अजून अर्धा तास लाईट आहे, पटकन मोटर चालू करून देऊ आणि थोडी एक पट्टी पटकन भरून घेऊ मित्रांनो. विहिरीवरती जावं लागला आता, कारण का आणि प्रॉब्लेम झाला की दरवेळेस मक्कातून जायचं म्हटलं खूप जोर येतो बरं का. तिकडं सोलरवरती होतं, पण मग नेमकं कसं आहे त्या सोलर चालू करायला परत पाणी थोडंसं फ्लो कमी येतो, पाण्याचा प्रेशर कमी येतो. त्या हिशोबाने आता आहे अजून अर्धा तास लाईट, पटकन मोटर चालू करून घेऊ, पटापट तेवढी एक पट्टी भरून घेऊ आपण. मोटर चालू करायला दरवेळेस मक्कातून जावं लागतं बरं का. दरवेळेस असं जंगल. चला मित्रांनो पाणी लावलं आपण तिकडं लसणावरती. 3-4 ओळी राहिले भरायचे, बाकी 2 ओळी भरलेल्या ऑलरेडी. 4 ओळी राहिले पटकन भरून घेऊ का, कारण सूर्यमावळातील चाललाय लवकर भरून पण झालं पाहिजे, कारण लाईट पण जाईल आता 5 वाजता. तर 4:45 झाले, 15 मिनटं बाकी आपल्याकडे अजून. 15 मिनटं पटकन भरून घेऊ आपण यावेळी. मित्रांनो शेवटची एक ओळ राहिली आणि पाणी बंद झालं का, म्हणजे लाईट गेली आता. ठीक आहे जाऊ घराकडे, उद्या सकाळी भरून घेऊ वाटलं असेल. चला सोलर चालू सोलरवरती होईल, सोलरवरती विसरलो तुम्ही. एवढी एक वेळ सोलरवरती भरून घेऊ आपण आता. चला शिवा पण आलं पाणी भरायला, पण लाईट ती गेली. सोलर चालू गेलं, 2 मिनटात पाणी येऊन दिलं का, कारण का आता थोडंसं टेम्परेचर कमी व्हायला लागलं इकडे. तर त्या हिशोबाने ना पाणी थोडा वेळच लागेल, पण येऊन जाईल पाणी, भरणं होऊन जाईल आपली एक वेळ राहिली एवढी. सुरुवात झाली आता. गायनं वरती बांधलं आहे चारा पाण्याच्यावर, प्रियंका भरत काम चालू, पक्का बांधतं इकडं बांधलं इकडं. आपल्याला ना काकडीचे जे बांबू होते ना, तर ते बांबू गोळा करायचे, मी गोळा केले ऑलरेडी, बांधून ठेवू व्यवस्थित त्या. तर संध्याकाळची वेळ पटापट बांधून ठेवू, मोबाईल थोडा साईडली ठेवू, नाही तर मग काम होणार नाही. त्याच्यामुळे या व्हिडिओला इथं सांगू. हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा.